श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। आपल्या पत्नीची समजूत काढण्याचा पुरंजनाने खूप प्रयत्न केला. तिला नाना प्रकारे विचारलं की बाई, का तू नाराज आहेस? तुझी ही अवस्था का झाली? कोणी तुला त्रास दिला? मी न विचारता शिकारीला गेलो म्हणून तू रागावलीस का? अशी मनधरणी करता करता त्या सुंदर स्त्रीने पुरंजनाला आपल्या ताब्यात वश करून घेतले आणि अत्यंत प्रेमाने त्याला आलिंगन देऊन आणि कामविकाराने ग्रस्त करून त्याला आपल्या प्रेमामध्ये मोहित करून टाकले. तिच्यामध्ये चित्त गुंतल्यामुळे हा आपण राजा आहोत हे देखील विसरून गेला आणि त्या कामभोगाच्या तृप्ततेमध्येच हा रमू लागला. त्या पुरंजन राजाला त्या स्त्रीपासून 1100 पुत्र आणि 110 कन्या झाल्या. अशा प्रकारे त्या सुंदरीने याला मोहित करून पुरता आपल्या ताब्यातच घेतला. पुरंजनाने आपल्या या कन्यांचे आणि पुत्रांचे विवाह लावून दिले आणि त्यांना सुद्धा प्रत्येकी 100 पुत्र झाले. अशा प्रकारे हा पुरंजनाचा वंश सर्व भारतभर पसरला. राजा प्राचीन बर्ही नारद मुनींना सांगतोय, विचारतोय, हे मुनिश्रेष्ठ, हे नारद मुनी, आपण मला हे जे काही पुरंजन आख्यान सांगितलं ते सांगण्याचं प्रयोजन आणि ते का सांगितलं हे काही मला कळलं नाही. आणि पुरंजन आख्यान मी ऐकलं खरं, पण त्यामागचं रहस्य मला काही समजलं नाही. यावर नारद मुनी त्याला म्हणतायत, हे राजा, पुरंजन म्हणजे कोणताही एखादा जीव जो स्वतः पूर निर्माण करून रंजन करून घेतो. म्हणजे पुरंजन या शब्दाचा अर्थ पूर म्हणजे गाव निर्माण करून रंजन करून घेणारा, नाही का? असा हा कुणीही जीव असू शकतो जो आपल्या या रंजनासाठी, भोगासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी एक नगरी तयार करतो. आणि ती नगरी म्हणजे त्या जीवाला त्याचं स्वतःचं लाभलेलं शरीर. त्यामुळे पुरंजन म्हणजे तो जीव आणि त्याने निर्माण केलेली नगरी म्हणजे ते शरीर. अविज्ञात नावाचा त्याचा जो सखा आहे तो म्हणजे भगवान परमात्मा, जो ईश्वर नावाने ओळखला जातो, ज्याला आपण शिवही म्हणतो.
त्यामुळे तो जीव आणि हा शिव याला कोणत्याही प्रकारचे नाव, गुण आणि कर्म बाधत नाही. आणि या ईश्वराचा म्हणजेच त्या शिवाचा त्या जीवाला पत्ताही नसतो. जीव जेव्हा सुख दुःख देणारे विषय भोगण्याची इच्छा करतो तेव्हा 9 द्वारे असणारं, 2 हात आणि 2 पाय असणारा हा मानवी देह म्हणजेच हे शरीर, म्हणजेच त्या जीवाचं राहण्याचं ठिकाण, म्हणजेच त्याने निर्माण केलेली नगरी. आणि या जीवाला नाचवणारी जी बुद्धी असते ती ही सुंदरी. त्या सुंदरीच्या इशाऱ्यावर हा जीव नाचत असतो आणि या सुंदरीच्या आश्रयाने राहत असतो आणि सर्व प्रकारचे उपभोग आपल्या या इंद्रियांच्या द्वारे भोगत असतो. ज्यांच्यामुळे ज्ञान आणि कर्मे होतात ती 10 इंद्रिये या स्त्रीचे म्हणजे बुद्धीचे मित्र असतात. आणि प्रत्येक इंद्रियांच्या ज्या वृत्ती त्या हिच्या सख्या असतात. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान अशा या 5 वृत्तींचा प्राणवायू म्हणजेच 5 फण्यांचा हा नाग त्या संपूर्ण नगरीचं रक्षण करत असतो. इंद्रियांचं नायक असणारं जे मन यालाच 11वा योद्धा असं म्हणतात. आणि इंद्रियांचे 5 विषय म्हणजे पांचाल देश, ज्यामध्ये हे 9 द्वारांचं असलेलं शरीर वसलेलं असतं. आता ही 9 द्वारं कोणती? म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारी 9 भोकं, 2 डोळ्यांची 2 भोकं, 2 नाकपुड्यांची 2 भोकं आणि 2 कानांची 2 भोकं म्हणजे 2 अन् 2 4 अन् 2 6. तोंडाचं 1 भोक 7. लघवीची जागा आणि संडासची जागा ही 2 भोकं. अशा प्रकारे या शरीराला 9 भोकं आहेत म्हणजेच 9 दरवाजे आहेत. आणि या 9 दरवाजातून तो जीव इंद्रियांसह, मनासह बाह्य विषयांकडे खेचला जातो. दोन पुरुष जे आंधळे असतात ते म्हणजे हात आणि पाय, यांच्या सहाय्याने तो जीव सर्व प्रकारची कर्मे करतो आणि इकडे तिकडे जातो. हृदय हे अंतःपुर आहे आणि मन हे सर्व विषय भोगणारं प्रधान इंद्रिय म्हणजे त्या जीव नावाच्या राजाचा हा सेवक आहे, प्रधान आहे. मनाला प्रसन्नता, हर्ष किंवा मोह या गोष्टी होतात. बुद्धी जी असते ती इंद्रियांवर ताबा मिळवते, मनावर ताबा मिळवते आणि या जीवाला तडफड करायला भाग पडते.
तो जीव रथात बसून जंगलामध्ये शिकारीसाठी गेला हे जे सांगितलं होतं, हा शरीररूपी रथ, त्या रथामध्ये बसलेला तो जीव आणि ज्ञानेंद्रिये 5 जी कायम बाहेर धावत असतात, ती ज्ञानेंद्रिये म्हणजेच जणू काही या रथाला जोडलेले घोडे. आणि असा हा रथ कायम बाहेर धावत असतो. पाप आणि पुण्य ही त्या रथाची 2 चाके असतात. 3 गुण सत्व रज तम ही त्या रथावर लावलेली ध्वजा असते. आणि 5 प्राण हे त्या रथाचे लगाम असतात. मनाचा या लगामावर ताबा असतो आणि बुद्धी सारथ्य करत असते. 5 विषय म्हणजे त्या जीवाकडे असणारी हत्यार किंवा आयुध. आणि या 5 विषयांच्या साह्याने, आयुधांच्या साह्याने तो जीव सर्व प्रकारचे भोग भोगत असतो. 5 कर्मेंद्रिये म्हणजे त्या जीवाच्या 5 प्रकारच्या गती असतात. आणि 11 इंद्रिये ही त्याची सेना असते. $360 दिवस आणि 360 रात्री इतक्या या सगळ्या सेविका त्या राणीची सेवा करत असतात. आणि त्या सगळ्या मिळून त्या जीवाचं आयुष्य हरण करत असतात. वृद्धावस्था म्हणजे त्या जीवाला प्राप्त झालेली काल नावाची कन्या. आणि मृत्यूरूपी यवन हा संहार करण्यासाठी तिचा बहीण म्हणून स्वीकार करतो. हे दोघे मिळून त्या जीवाला मानसिक क्लेश देतात, शारीरिक कष्ट देतात. आणि अशा प्रकारे तो जीव अज्ञानामुळे दुःख भोगत असतो. हे राजा, हा जीव म्हणजेच हा राजा पुरंजन हा दुसरा तिसरा कुणीही नसून या जगामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जण हा पुरंजनच असतो. आणि अशा प्रकारे नारद मुनी या पुरंजनाच्या आख्यानाद्वारे या जीवाची अवस्था कशी होते, जीव आपलं आयुष्य कसं वाया घालवतो, मी माझं आणि मला हे करण्यामध्ये तो जीव कसा आपल्याला प्राप्त झालेल्या या मानवी देहाचं नुकसान करून घेतो, यावर मैत्रेय ऋषी म्हणतायत, भागवत श्रेष्ठ असणाऱ्या नारदांनी राजा प्राचीन बर्हीला जीव आणि शिव यांच्या स्वरूपाचं पुरंजन आख्यानाच्या द्वारे वर्णन करून या आख्यानाचं रहस्य सांगून नारद मुनी त्या प्राचीन बर्ही राजाचा निरोप घेऊन नारायण नारायण करत भगवंताच्या लोकामध्ये निघून गेले. राजाने ही कथा ऐकल्यानंतर त्याला बोध झाल्यामुळे या जीवाचं त्या शिवाशी मिलन होणं आवश्यक आहे हे लक्षात आल्यामुळे हा प्राचीन बर्ही राजा प्रजेची आणि राज्याची जबाबदारी आपल्या पुत्रांवर सोपवून
तपश्चर्या करण्यासाठी कपिलाश्रम नावाच्या ठिकाणी गेला. त्याने सर्व विषयांची आसक्ती सोडली. एकाग्र मनाने तो श्रीहरीच्या चरणकमलांचे चिंतन मनन करू लागला, ध्यान करू लागला आणि त्याने स्वरूपता मुक्ती मिळवली. देवर्षी नारदांच्या मुखातून बाहेर पडलेलं हे आत्मज्ञान साऱ्या त्रैलोक्याला पावन करणारे आहे, अंतःकरणाची शुद्धी करणारे आहे. आणि म्हणून जे कोणी हे पुरंजन आख्यान ऐकतील त्याने म्हणजे त्या जीवाने या सुंदरीच्या कचाट्यातून सापडून आपल्या आयुष्याचं मातेरं करून घेऊ नये. निदान एवढं तरी कळलं तरी या पुरंजन आख्यानापासून आपण खूप काही शिकलो. तर त्या सुंदरीच्या मागे न लागता आपण भगवंताचं मनन चिंतन करावं. गोपाल कृष्ण भगवान की जय.